नमस्कार, मी प्रवीण आहेर. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे. सर्व बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण बहिणींनो, सरकारकडून आत्ताच या ठिकाणी महत्त्वाची अपडेट ही आलेली आहे. त्यामुळे सर्व बहिणींना मोठ्या ठिकाणी गिफ्ट मिळालं आहे. खास करून ज्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आले नाही अशा बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तर व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत बघा. सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असतील तर पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओ लाईक करून द्यायचे आहे. व्हिडिओ लाईक केल्याचे तुम्हाला कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला क्लिक करून घ्यायचे आणि ह्या व्हिडिओला हाईप करून द्यायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्यावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर बघा, महायुती सरकारकडून महाराष्ट्रामधील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सध्या राज्यभरामध्ये चर्चेचा विषय ठरलेली आहे. म्हणजेच काय, तर संपूर्ण राज्यामध्ये याची ठिकाणी चर्चा सुरू आहे. आता बघा, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यामध्ये दिली जाते. बहिणींनो, किती रुपये मिळतात तुम्हाला कमेंट करून सांगा बरं. जर का तुम्हाला 1500 रुपये मिळत असतील तर सांगा की हो सर, मला 1500 रुपये येत असतात. आणि जर का तुम्हाला 1500 रुपये मिळत नसतील तर सांगा की सर, मला 1500 रुपये नाही येत. ज्या ज्या बहिणींना येत असतील त्यांनी सांगा की हो सर, मला येत आहेत. आणि ज्या बहिणींना येत नसतील तर त्यांनी सांगा की सर, मला पैसे येत नाही आहे. तर त्या बहिणीने सुद्धा पैसे पाठवले जातील. आता बघा पुढे काय सांगितलेलं आहे. तर बघा, मात्र KYC प्रक्रियेमध्ये अनेक महिलांचे हप्ते रखडलेले होते. अशा महिलांसाठी आता मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. बघा, तुम्हाला KYC करायची सांगितलेली होती, तर KYC ज्या बहिणींनी केलेली नव्हती अशा बहिणींचा लाभ बंद झालेला आहे. दुसरी गोष्ट, ज्या बहिणींनी KYC केली होती तरीसुद्धा त्यांचा लाभ बंद झाला आहे, कारण त्या बहिणींना अपात्र केलेलं आहे. आता अपात्र का केलं आहे, तर त्यांनी KYC करताना चुकीच्या ठिकाणी केलेली होती, म्हणजे चुकीच्या प्रश्नांची उत्तरं दिली होती, त्यामुळे त्यांना अपात्र केले आहे. तर आता अशा बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता ती दिलासादायक बातमी काय आहे तर समजून घ्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा करत सांगितलेले आहे की KYCच्या तांत्रिक अडचणींमुळे ज्यांना लाभ मिळाला नाही आहे अशा पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये, लक्षात घ्या किती, 4500 रुपये जमा करण्यात येणार आहेत. तर बहिणींनो, ही सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण तुम्हाला एकाच वेळेस 4500 रुपये जमा होणार आहे. म्हणजेच एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 4500 रुपये जमा केले जातील. आणि हे पैसे कसे असणार आहे, तर नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता असे 3 हप्ते तुम्हाला एकत्र पाठवले जातील. कारण तुम्ही जर बघितलं तर KYC करताना तुम्ही चुकी केली होती, त्यामुळे तुम्हाला हप्ते आले नाही. तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही, डिसेंबरचा मिळाला नाही आणि जानेवारीचा सुद्धा अजून आलेला नव्हता. तर आता तुम्हाला एकत्रित 3000 रुपये येतील. म्हणजेच 3 हप्ते येतील, 4500 रुपये तुम्हाला मिळणार आहे. तर ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट तुमच्यासाठी असणार आहे. तर कमेंट करून सांगा बरं, किती बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे. ज्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे अशा बहिणींनी सांगा की हो सर, मला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे. तर ज्या बहिणींना आले नसतील त्यांनी सांगायचे की सर, मला पैसे आलेले नाही आहे, तुम्हाला लगेच पैसे पाठवले जातील. पुढे बघा, त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. महायुती सरकारने या योजनेसाठी KYC प्रक्रिया अनिवार्य केली होती. मात्र नेटवर्क समस्या, तांत्रिक त्रुटी आणि अपूर्ण कागदांमुळे अनेक महिलांचे अर्ज प्रलंबित राहिलेले आहेत. काही महिलांनी KYC पूर्ण करूनही हप्ता मिळत नसल्याच्या तक्रारी केलेल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत महिला व बालविकास विभागाने विशेष पडताळणी मोहीम सुरू केली आहे. आता या पडताळणीमध्ये प्रत्येक बहिणींना पैसे येणार आहेत. आता बघा, या मोहिमेअंतर्गत अंगणवाडी सेविका व कर्मचारी घरोघरी जाऊन लाभार्थी महिलांची पडताळणी करणार आहेत. अर्ज पात्र असूनही लाभ न मिळालेल्या महिलांची माहिती गोळा करून त्यांची छाननी केली जाणार आहे. तर बघा बहिणींनो, तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येतील आणि तुमची चौकशी करतील. तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या आहेत की नाही कमेंट करून सांगा. कारण की बहुतेक अंगणवाडी सेविका ह्या नकार देत आहेत या कामासाठी. त्या बहिणी म्हणतायत, अंगणवाडी सेविका म्हणतायत की आम्हाला हे काम करायचं नाही आहे. तर त्यामुळे बहुतेक ठिकाणी अंगणवाडी सेविका गेलेल्या नाही आहेत. तर कमेंट करून सांगा बरं, तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आलेल्या होत्या की नाही. जर का आल्या असतील तर सांगा की सर, माझ्या घरी अंगणवाडी सेविका आलेल्या होत्या. आणि जर का तुमच्या घरी आल्या नसतील तर सांगा की सर, माझ्या घरी अंगणवाडी सेविका आलेल्या नव्हत्या. तर त्या बहिणींनासुद्धा या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला होता त्यांनी सांगा की सर, मला डिसेंबरचा हप्ता आलेला होता. तर त्या बहिणींना आता 1500 रुपये येणार आहे. कारण हे 1500 रुपये जानेवारीचे असणार आहे.
तर त्या बहिणींना जानेवारीचे पैसे पाठवले जातील आणि ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता तर त्या बहिणींना ₹4,500 मिळतील, कारण त्यांचे 3 महिन्याचे पैसे बाकी आहेत. ठीक आहे. तर सर्व तुम्हाला माहिती मी दिलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.